ब्रेक के बाद आप सभी का स्वागत है सी न्यूज भारत में। नमस्कार, मैं हूं रत्ना। आइए रुक करते इस खबर की ओर। धुले के शिंदखेड़ा में मेरी प्यारी बहन का आशीर्वाद है, इसलिए साफ कहती हूं यहां भाजपा ही जीतेगी। ऐसे दमदार शब्दों में केंद्रीय मंत्री पंकजा मुंडे ने शिंदखेड़ा नगर पंचायत चुनाव में कमल की विजय का विश्वास व्यक्त किया। शिंदखेड़ा में आयोजित भव्य जनसभा में उनके जोशीले भाषण से माहौल उत्साहने वाला गूंज उठा। पंकजा मुंडा ने कहा, यही मेरे पिता गोपीनाथ मुंडे साहब के कई ऐतिहासिक कार्यक्रम हुए थे। पहले यहाँ ग्राम पंचायत थी, जयभाऊ ने इसे नगर पंचायत बनाया। गरीबों के घर धुआं ना हो इसलिए प्रधानमंत्री मोदी ने गैस कनेक्शन दिए। मेरे पिता किसान थे, इसलिए किसान सम्मान निधि दी गई। व्यापारियों को जीएसटी से बड़ा फायदा मिला। वहीं लाड़की बहन योजना पर बोलते हुए उन्होंने कहा कि इस योजना के फर्जी लाभार्थियों को हटाया जाएगा और असली जरूरतमंद बेटियों को और अधिक लाभ दिया जाएगा। भारत को महाशक्ति बनाने का संकल्प भाजपा ने लिया है, इसे बनाए रखना है तो कमल को ही वोट देना होगा। सुनिए। लाडकी बहीण है ना, अरे बाप रे, आज आमचं जे सरकार आलेलं आहे ते केवळ आणि केवळ लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने आलेलं आहे। तुम्ही रेकॉर्ड नाही केलं तरी चालेल, पण आम्हाला डिस्टर्ब करू नका। लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने आलेलं आहे आणि ही शिंदखेडा नगर पंचायत देखील मला पूर्ण विश्वास आहे की लाडक्या बहिणीच्या आशीर्वादानेच येणार आहे। मला जयकुमार लावाजी म्हणाले की पंकजाताई इथे मुंडे साहेबांची देखील सभा झाली होती। आता जिथे मुंडे साहेबांची सभा झाली तिथे माझी सभा झाली होती आधी एकदा, पण तरीही माझ्यासाठी मुलगी म्हणून ही जागा फार महत्वाची आहे। इथून होणारा निर्णय फार महत्वाचा आहे आणि हा निर्णय येणाऱ्या 2 तारखेला आपल्याला घ्यायचा आहे। त्या सभेमध्ये जयकुमारजी म्हणले ताई लग्नाची मोठी तीथ असल्यामुळे मंडपच गायब आहे, म्हणून उन्हात सभा बांधली। मी म्हणलं या उन्हामध्ये बसल्यावर लोकांना चटके खाल्ल्यावर लक्षात येईल की सावलीची काय किंमत असते। जयकुमार रावळच्या सावलीची किंमत तुम्हाला कळण्यासाठी आजची सभा उन्हामध्ये घेतलेली आहे। कारण एवढ्या वर्ष ही एक ग्रामपंचायत होती, पण ग्रामपंचायतची नगर पंचायत करण्याचं श्रेय आमच्या जयकुमार भाऊंना आहे। नुसतं हे श्रेय नाही, तो कोट्यावधी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना असेल, रस्त्याची कामं असतील, या गावाच्या सर्वांगीण विकासाचे निर्णय असतील, हे सुद्धा घेण्याचं काम आमच्या जयकुमार भाऊंनी केलेलं आहे। आपल्याला लक्षात येईल की आता उन्हामध्ये जे चटके बसतात तेव्हा त्या सावलीची शांतता आणि शीतलता आपल्या लक्षात येईल। आमच्या देशावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सावली धरली आहे, त्यांच्या हातात कमळ आहे। या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तिसऱ्यांदा त्यांची सावली आहे, त्यांच्या हातात कमळ आहे। अरे 6 वेळा झाले की जयकुमार भाऊ 5 वेळा सतत निवडून येऊन एक रेकॉर्ड त्यांनी केला। त्या जयकुमार भाऊंनी सावली धरली आहे, त्यांच्या हातात कमळ आहे। या नगर पंचायत मध्ये आपल्या वानखेडे त्यांच्या हातात काय पाहिजे, काय जिंकलं पाहिजे दाखवा बरं जरा। असं करून हात वर करा, दोन्ही काय जिंकणार आणि तुम्ही काय जिंकणार नाही काय, तुम्ही पण दाखवा, नाहीतर एक पण लाडक्या बहिणी 1 रुपया पण द्यायचा नाही इकडं। तुम्ही पण दाखवा कमाल। अरे मोदीजी सामान्य घरी जन्म घेतला हो, गरीब आईच्या पोटी चुली समोर आई बसून स्वयंपाक करायची म्हणून तुम्हाला उज्ज्वला मिळाला। क्षेत्रामध्ये राबणाऱ्या लोकांचं दुःख बघितलं, अर्ध्या पोटी झोपले, शाळेत जायला गणवेश नव्हता म्हणून बेटी बचाव बेटी पढाव आणि सर्व शिक्षा अभियानाला ताकद देण्याचं काम केलं। मोदीजींनी आपल्या घरातली गरिबी बघितली म्हणून गरिबीने कोणी आजारी मरू नये म्हणून आयुष्यमान भारत सारखी योजना दिली। आमचे मुख्यमंत्री
सीएम सहाय्यता कक्ष चालवतात, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गरिबाच्या इलाजाचं काम करतात. मी रोज 4-5 लाख रुपयांचं ऑपरेशन किंवा इलाज गरिबांचा करून देते. हे सगळे करत असताना आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून किसान सन्मान योजना सुरू केली आणि आमच्या व्यापाऱ्यांना न्याय मिळावा म्हणून जीएसटी मध्ये सुद्धा. इसके बाद मंत्री जयकुमार रावल ने शिंदखेड़ा के विकास कार्यों का लेखा जोखा पेश करते हुए नागरिकों को प्रभावित किया। उन्होंने कहा कि शिंदखेड़ा को ग्राम पंचायत से नगर पंचायत बनाया, सभी सरकारी इमारतें निर्माण की। पहले 30 दिन में एक बार पानी मिलता था, अब 4-5 दिन में मिल रहा है। नई योजना से रोज पानी मिलेगा। युवाओं के लिए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्विमिंग पूल, शिवराय, महात्मा फूले, एकलव्य, महाराणा प्रताप के स्मारक, दोनाईचा जैसा राजपथ, स्मार्ट शिंदखेड़ा बनाना मेरी जिम्मेदारी है। सभा में नगराध्यक्ष पद की उम्मीदवार रजनी अनिल वानखेड़े, विधायक राम भदाने, बाजार समिति अध्यक्ष नारायण पाटिल, राजेंद्र देसले, संजीवनी सिसोदे, पूर्व सभापति जिजाबराव सोनवड़े सहित अनेक मान्यवर मौजूद थे। शिंदखेड़ा नगर पंचायत चुनाव में पंकजा मुंडे की प्रभावी उपस्थिति से भाजपा के प्रचार को नई गति मिली है और अंतिम चरण में कमल की लहर और अधिक तेज होती दिखाई दे रही है। जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहात, कशा पद्धतीने आपण नागरिकांसमोर जातात? गेल्या 20 वर्षापासून मी सरपंच होतो, त्यानंतर आमचा वृत्त सरपंच होता. गेल्या 20 वर्षापासून या शहरातील प्रत्येक नागरिकांची समस्येची आमची जवळीक आहे. आम्हाला प्रत्येक समस्यांची जाण आहे आणि आम्हाला आमच्यावर आतापर्यंत नागरिकांनी भरून विश्वास दिला आणि त्या निमित्ताने यावेळेस पण आम्हाला नागरिक विश्वास टाकतो आणि आम्हाला सेवेची संधी. ओके. वातावरण जवळून निघालेलं आहे आणि आपण पाहिलं की महायुतीचे उमेदवार यांच्यामध्ये हे सगळं इलेक्शन होतंय. नंबर 1 वर एकदम पुढे भारतीय जनता पार्टीचा कमळ अत्यंत वेगाने निघालाय. कारण नरेंद्र मोदी साहेबांची ताकद आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांचं यशस्वी काम आहे. लाडक्या बहिणी या एकतर्फी भारतीय जनता पार्टीबरोबर उभ्या आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये जबरदस्त विकास होणार आहे. मागच्या काळामध्ये विकास झाला आहे आणि म्हणून मला खात्री आणि विश्वास आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्ती नगराध्यक्ष, नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे होणार आहे. उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे आणि धुळे जिल्हा म्हणजे 100% भाजपा. हा निर्धार आहे, हा निर्णय आहे, जनतेचा निर्णय आहे. आणि आपण बघाल त्या चारीच्या चारी नगरपालिका या भारतीय जनता पार्टीच्या निवडून येणार आहे. प्रचंड आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये. आमच्या पंकजाताई या लाडक्या बहीण आहेत आमच्या, त्यांचं स्वतःची निवडणूक सोडून मुंडे साहेबांनी जे काही जिथे काम केलं होतं त्या ठिकाणी त्या उत्तर महाराष्ट्रामध्ये पंकजाताई आल्यात. त्यांच्या आल्याने नक्कीच मोठा परिणाम होणार आहे आणि भारतीय जनता पार्टी जिंकणार. जय कुमार साहेब निवडणुकीला सामोरं जात आहे. शेवटचे 2 दिवस उरले आहेत. कसं बघताय, काय प्रचाराचे मुद्दे घेऊन लोकांसमोर जातात? शिंदखेडा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आमचे माजी धर्मपत्नी रजनी वानखेडे हे यापूर्वीसुद्धा प्रथम लोकयुक्त नगराध्यक्ष होते. मागे 7-8 वर्षाच्या काळामध्ये एक चांगले विकास कामं शिंदखेडा शहराचा प्रमुख विषय पाणीपुरवठा योजना, त्या योजनेच्या माध्यमातून आणि मागील 8 वर्षामध्ये 21 कोटीची पाणीपुरवठा योजना जयकुमार भाऊंच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देवाभाऊंनी आम्हाला 21 कोटीची पाणीपुरवठा योजना दिली. ती पूर्ण कामयाब झाली. परत त्यामध्ये अजून 23 कोटीची पाणीपुरवठा योजना, नवीन पाणीपुरवठा योजना आम्हाला मंजूर झाली आहे. ती लवकरात लवकर 1-2 वर्षामध्ये पूर्ण करून शहरासाठी 1 ते 1 दिवसाआड पाणी देण्याचा आमचा संकल्प आहे. शहरासाठी अनेक विकास कामं जयकुमार भाऊंच्या माध्यमाने आम्ही करू शकलो. यापुढेही ती करत राहणार अशी शिंदखेडाकरांना ग्वाही देतो. यंदाच्या नगरपंचायतीमध्ये काय नेमकं आपला विषय? विजयाचा कसा विश्वास वाटतो? गेल्या 8 वर्षाच्या काळामध्ये आम्ही जी कामं केलेली आहेत
त्या कामांच्या जोरावर त्या विकासाच्या विकास कामांच्या जोरावर आम्ही आणि येणाऱ्या पुढील 5 वर्षामध्ये आमचं असलेलं नियोजन या जोरावर आम्ही निवडणूक ही पूर्णपणे 17 नगरसेवक आणि नगराध्यक्ष म्हणून आम्ही सर्वच्या सर्व जागा भारतीय जनता पक्षाचे आम्ही निवडून येणार. विरोधकांचं म्हणणं आहे की अनेक गेल्या 8 वर्ष अद्यापही काही पर्याय निघाले नाही. शिंदखेडा शहरासाठी यापूर्वी 15 दिवस 20 दिवस 23 दिवसाचा आमचा या शिंदखेडा शहराचा रेकॉर्ड आहे. इतकी भीषण परिस्थिती असताना 2017पासून पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आणि 6च महिन्यात आम्ही तात्पुरता पाणीपुरवठा योजना सुरू केली. जलकुंभ वगैरे व्हायचे बाकी होते तरी तात्पुरता योजनेतून आम्ही पाणी सुरू करून 6 दिवसाआड पाणी देतोय. काही भागामध्ये नळ कनेक्शन दिले नसल्यामुळे काही भागामध्ये 3 दिवसाआड पाणीपुरवठा आजही सुरू आहे. विरोधकांचा आरोप खोटा आहे. काही ठिकाणी 6 दिवसाआड पाणी येतं, काही ठिकाणी रोज पाणी येतं. दोन स्टेशन रोडला जर बघितलं तर या भागामध्ये रोज पाणीपुरवठा होतो. तुम्ही नागरिकांना ते विचारू शकता. मात्र अद्यापही 70% भागामध्ये नियमित पाणी पुरवठा नाही. 30% भागामध्ये नियमित पाणी पुरवठा नाही आहे. 70% भागामध्ये तिसऱ्या दिवशी पाणी देतं हा आरोप होता. पालकमंत्री जयकुमार महाराष्ट्र धुलिया से सी न्यूज संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। धुले शिंदखेड़ा में पंकजा मुंडे की जनसभा ने भाजपा और कमल की विजय की संभावनाओं को और मजबूत किया है। विकास कार्यों और योजनाओं पर जोर देने के साथ जनता में उत्साह और उम्मीद की लहर देखने को मिली। इस रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।